मध्ये आपण डिफेक्ट्स किती प्रकारचे असतात ते पाहिलं. मेनली देर आर 3 टाइप्स ऑफ डिफेक्ट: पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट अँड प्लेन डिफेक्ट. पॉइंट डिफेक्टमध्ये आपण 3 सब टाइप्स पाहिले: स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट अँड नॉन स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट. त्यामध्ये स्टॅच्यूमेट्रिकमध्ये परत सब टाइप्स पडलेले आहेत, ते 4 आहेत. First one is vacancy defect, second one is self-interstitial defect in elemental solid, third one is Schottky defect and fourth one is Frankel defect. आता चारही डिफेक्ट आपण गेल्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. त्यापैकी फ्रंकेल डिफेक्ट हा जो आहे त्यामध्ये कंडिशन्स कोणत्या हव्या आहेत, तर लार्ज डिफरन्स बिटवीन सायझेस ऑफ कॅटायन अँड ॲनायन. कॅटायन आणि ॲनायनची साईज यांच्यामध्ये लार्ज डिफरन्स हवा आहे. आता इथं कॅटायन जो आहे पॉझिटिव्हली चार्ज आयन हा त्याची साईज ही कमी लागते आणि ॲनायनची साईज मोठी लागते. म्हणजे जर कॅटायनची साईज ही लहान असेल तर तो इंटरस्टिशियल स्पेसमध्ये कसाही जाऊ शकतो किंवा तिथं तो प्लेस होऊ शकतो, म्हणून कॅटायनची साईज इथं लहान लागते. देन ions of ionic compound must be having low coordination number. आयन्सचा आयनिक कंपाऊंड मधले असणारे आयन्स जे आहेत त्यांचा कोऑर्डिनेशन नंबर हा लहान लागतो. देन फ्रंकेल डिफेक्ट, यामध्ये इफेक्ट्स काय आहेत फ्रंकेल डिफेक्टचे? फर्स्ट वन इज डेन्सिटी रिमेन्स अनचेंज्ड. सेकंड वन, द क्रिस्टल ॲज अ होल रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे इथं इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन केली जाते. फॉर एक्झाम्पल ZnS, AgCl, AgBr, AgI अँड CaF2. आता इथं पहा, स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रंकेल डिफेक्टमध्ये एक कॉमन एक्झाम्पल आहे आणि ते कोणतं आहे? दोन्हीमध्ये दिसणारा कॉमन असा एक कंपाऊंड आहे, म्हणजे तो दोन्ही डिफेक्ट दाखवतो. AgBr हा जो आहे तो स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रंकेल डिफेक्ट हे दोन्ही डिफेक्ट त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. देन नेक्स्ट मेन जो डिफेक्ट पॉइंट डिफेक्टचा टाईप आहे तो म्हणजे इम्प्युरिटी डिफेक्ट. आता ही इम्प्युरिटी म्हणजे काय? अशुद्धता. इम्प्युरिटी आपण कशाला म्हणतो किंवा इम्प्युरिटी डिफेक्ट केव्हा होतो? व्हेन फॉरेन ॲटम्स डिफरंट फ्रॉम द होस्ट ॲटम्स आर प्रेझेंट इन द क्रिस्टल लॅटिस, धिस डिफेक्ट अरायझेस. आता फॉरेन ॲटम आणि होस्ट ॲटम हा पहिला समजून घेतला पाहिजे. एखादा क्रिस्टल लॅटिस असेल तर त्याच्यामध्ये असणारे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे जे आहेत ते होस्ट ॲटम आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त बाहेरून आलेला जो ॲटम असेल, एखादा ॲटम बाहेरून त्याची एंट्री होत असेल त्या क्रिस्टल लॅटिसमध्ये, तर त्याला काय म्हणायचं आहे? फॉरेन ॲटम. आता हे इम्प्युरिटी डिफेक्ट हा जो आहे तो 2 पद्धतीनं आपण पाहतो. एक आहे सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि दुसरा आहे इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. फर्स्ट जो सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आहे त्यामध्ये आपण काय पाहतो पहा, रेग्युलर ॲटम्स आर डिस्प्लेस्ड and new foreign atom are placed in lattice site. म्हणजे रेग्युलरचा जो ॲटम आहे तो काय होतो? डिस्प्लेस होतो आणि नवीन फॉरेन ॲटम इथं प्लेस होतो लॅटिस साईटमध्ये. त्याला आपण काय म्हणतो? सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. एखाद्या ॲटमला दुसऱ्या ॲटमनं सबस्टिट्यूट करणं म्हणजे सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणू शकतो आपण. एक्झाम्पल्स जे आहेत, ॲलॉयचं एक्झाम्पल इथं देऊ शकतो. ब्रास ॲलॉय. आता ब्रास ॲलॉयमध्ये कॉपरचे ॲटम्स असतात आणि कॉपरचे ॲटम्स इथं काय होतात? झिंक ॲटमनं रिप्लेस होतात. कॉपर हा जो आहे तो होस्ट ॲटम आहे इथं आणि झिंक हा फॉरेन ॲटम आहे. झिंक इथं ह्या क्रिस्टल लॅटिसमध्ये कॉपरला रिप्लेस करून आलेला आहे. देन नेक्स्ट, वॅकन्सी थ्रू ॲल्युव्हॅलंट इम्प्युरिटी. वॅकन्सी कशा पद्धतीनं ॲल्युव्हॅलंट इम्प्युरिटीनं आपण पाहतो. ॲल्युव्हॅलंट म्हणजे काय? वॅकन्सीज आर क्रिएटेड बाय ॲडिशन ऑफ इम्प्युरिटीज ऑफ ॲल्युव्हॅलंट आयन्स, दॅट इज
ions with oxidation state different from that host ions टू अन आयनिक सॉलिड. आता व्हॅकन्सी ही जी आहे इथं आपण डायग्राम 1.18 मध्ये पाहतो. व्हॅकन्सी थ्रू ॲल्युव्हॅलंट आयन. ॲल्युव्हॅलंट आयन म्हणजे काय, इथं कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे आहेत ते आयन्स आहेत आणि हे आयन्स त्यामधला इथं आयन एक मिसप्लेस झालेला दिसतोय म्हणजे निघून गेलेला आहे आणि त्याच्या जागी आता इथं कॅटायन ॲनायन असे दोन पद्धतीचे आयन्स आहेत. Na प्लस अँड Cl मायनस. Na वरती +1 चार्ज आहे. ऑक्सिडेशन स्टेट सोडियमची +1 आहे. इथं दोन ॲटम्स सोडियमचे काय होतात, डिस्प्लेस होतात, निघून जातात आणि त्याच्या ठिकाणी काय होतोय, एका व्हॅकन्सीच्या ठिकाणी Sr2+ विच हॅव्हिंग +2 ऑक्सिडेशन स्टेट हा आयन येऊन बसतोय. म्हणजेच दोन ठिकाणी Na+ दोन ठिकाणी व्हॅकन्सी क्रिएट होते इथं आणि एक व्हॅकन्सी आहे तशीच राहते आणि दुसऱ्या व्हॅकन्सीच्या ठिकाणी Sr2+ हा काय होतो, आयन जाऊन बसतो. म्हणजेच इथं इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ही काय होते, मेंटेन होते. दोन Na+ गेले तर त्या ठिकाणी +2 चार्ज Sr वरती असणारा तो आलेला आहे. देन नेक्स्ट इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये आपण काय सांगू शकतोय, इम्प्युरिटी ॲटम्स ऑक्युपाईज इंटरस्टिशियल स्पेसेस ऑफ लॅटिस स्ट्रक्चर. लॅटिस स्ट्रक्चर जे आहे त्यामध्ये इम्प्युरिटी ही ॲड केली जाते इंटरस्टिशियल स्पेसमध्ये. आता इथं आपल्याला स्टेनलेस स्टीलचं एक्झाम्पल दिसतंय फिगर 1.19 मध्ये. आयर्नचे ॲटम्स आहेत. स्टेनलेस स्टील हे जे आहे त्यामध्ये आयर्नचे ॲटम्स आहेत आणि इंटरस्टिशियल स्पेस रिकामी जागा जी आहे त्याच्यामध्ये आपण कार्बनचे ॲटम हे प्लेस झालेले पाहतोय आणि हे एक्झाम्पल इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. देन नेक्स्ट नॉन स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट. थर्ड डिफेक्ट हा पॉइंट डिफेक्टच्या अंडर येणारा थर्ड डिफेक्ट आहे. पहिला डिफेक्ट आपण कोणता पाहिला, स्टॅच्योमेट्रिक डिफेक्टच्या अंडर पहिला डिफेक्ट जो आहे तो वॅकन्सी डिफेक्ट, स्कॉटकी डिफेक्ट, फ्रँकेल डिफेक्ट अँड सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट हे 4 डिफेक्ट पाहिले. देन इम्प्युरिटी डिफेक्टच्या अंडर आपण 2 डिफेक्ट्स पाहिले, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट अँड इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि आता मेन पॉइंट डिफेक्टचा तिसरा टाईप जो आहे नॉन स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट. लक्षात आलं, 3 मेन डिफेक्ट्स आहेत, स्टॅच्योमेट्रिक, इम्प्युरिटी अँड नॉन स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट. स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट आपण पाहिलेत. आता आपण काय पाहतोय, नॉन स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट. आता नॉन स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट हा जो आहे तो म्हणजे काय, नॉन स्टॅच्योमेट्रिक कशाला आपण म्हणायचं आहे, द डिफेक्ट अरायझेस ड्यू टू डिफरन्स इन द रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स ऑफ वन काइंड टू दॅट ऑफ अदर, or we can say the ratio of number of cations to anions becomes different from that indicated by its chemical formula. This is called as non-stoichiometric defect. म्हणजे स्टॅच्योमेट्री ही कंपाऊंडची काय होते, इथं चेंज होते. कॅटायन ॲनायन हा जो आहे, कॅटायन टू ॲनायन हा रेशो जो आहे तो काय होतो, डिफरंट होतो. केमिकल फॉर्म्युलापेक्षा वेगळा आपण पाहतो इथं आणि त्यामुळे काय होतं, स्टॅच्योमेट्रिक त्या कंपाऊंडची चेंज होते. आता इथं 2 पद्धतीचे नॉन स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट आपण बघतो, मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट अँड मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल डेफिशियन्सी डिफेक्टमध्ये काय असणार आहे, डेफिशियन्सी म्हणजे काय, कमतरता, आणि एक्सेस म्हणजे एक्स्ट्रा असणं. आता पहिल्यांदा आपण मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट पाहूया. आता ह्यामध्ये आपण काय पाहतोय, मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट, द कंपाऊंड of metals that shows variable oxidation state shows this type of defect. मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट हा जो आहे तो कशामध्ये आपण पाहतो, ज्या मेटलचा
मेटलची ऑक्सिडेशन स्टेट ही व्हॅरिएबल असते, त्यामध्ये आपण हा डिफेक्ट पाहतो. फॉर एक्झाम्पल NiO निकेल ऑक्साईड हे एक्झाम्पल इथं देऊ शकतो आपण. डायग्राम 1.20 ह्यामध्ये नॉन स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट हा दिसतोय आपल्याला, आणि त्यामध्ये NiO हा जो आहे Ni2+ आयन आहे, O2- हा आयन आहे. आता इथं व्हेकन्सी एक दिसते. व्हेकन्सी कुठल्या आयननं क्रिएट केलेली आहे, तर Ni2+ ह्या आयननं इथं क्रिएट केलेली आहे. Ni2+ आयन इथून काय झालेलं आहे, डिस्प्लेस झालेलं आहे, निघून गेलेलं आहे. आपण काय पाहतो, पिंक कलरचे आयन्स 2 दिसत आहेत, म्हणजे +2 चार्ज हा Ni वरती असणारा शेअर केलेला आहे. हायर ऑक्सिडेशन स्टेट इथं 2 निकेल आयनमध्ये दिसते. Ni3+ ही हायर ऑक्सिडेशन स्टेट, म्हणजे Ni2+ च्या ऐवजी आपल्याला इथं 2 ॲटम्समध्ये Ni3+ हा चार्ज दिसतोय. आणि इथं रेशो जो आहे Ni आणि Oचा हा चेंज झालेला दिसतोय. नॉन स्टॅच्योमेट्रिक रेशो जो आहे, नॉन स्टॅच्योमेट्रिक का म्हणतो, तर आपण रेशो Niचा 0.97 आणि ऑक्सिजनचा 1 अशा पद्धतीनं पाहतोय. देन नेक्स्ट मेटल एक्सेस डिफेक्ट. आता हा मेटल एक्सेस डिफेक्ट जो आहे तो म्हणजे काय, अ न्यूट्रल ॲटम ऑर अन एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाईज इंटरस्टिशियल पोझिशन. एखादा न्यूट्रल ॲटम ज्याच्यावर कोणताही चार्ज नाही आहे असा ॲटम किंवा एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज हा जो आहे तो इंटरस्टिशियल पोझिशनमध्ये जातो. फॉर एक्झाम्पल ZnOचं एक्झाम्पल आपण इथं देऊ शकतो. डायग्रॅमवरून आपल्याला क्लिअरली इथं आपण सांगू शकतो किंवा दाखवू शकतो, लक्षात येऊ शकते आपल्याला. 1.21 ही जी डायग्रॅम आहे ती पहा. न्यूट्रल Zn ॲटम ॲट इंटरस्टिशियल साईट. इंटरस्टिशियल साईटमध्ये इथं न्यूट्रल Zn वरती कोणताही चार्ज नाही आहे असा ॲटम काय झालेला आहे, प्लेस झालेला आहे. देन सेकंड जो आहे Zn2+ आयन इथं इंटरस्टिशियल स्पेसमध्ये आहे आणि त्याच्याबरोबर 2 इलेक्ट्रॉन सुद्धा आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच सेकंड केसमध्ये आपण जी सेकंड केस आपण पाहतोय किंवा डायग्रॅम बघतोय त्यामध्ये कोणती रिॲक्शन होते बघा. ZnO गिव्स Zn2+ प्लस हाफ O2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. Zn2+ आणि त्याच्याबरोबर 2 इलेक्ट्रॉन्स हे काय होतात, रिलीज होतात आणि ते आपल्याला इंटरस्टिशियल स्पेसमध्ये दिसत आहेत. आता इथंही Zn आणि O याचा रेशो काय होतोय, चेंज होतोय. 1+X आणि 1 अशा पद्धतीनं आपल्याला दोन्हीचा रेशो दिसतोय. देन एक्सेस डिफेक्टच्या अंडर आपण बाय anion व्हॅकन्सी, कलर और F सेंटर हे एक्झाम्पल पाहू शकतो. आता F सेंटर म्हणजे काय किंवा anion व्हॅकन्सीज इथं कशा पद्धतीनं निर्माण होते ते पाहायचं आपल्याला. आता कलरलेस एक्झाम्पल वरून आपल्याला आपण एक्सप्लेन करू शकतो किंवा सांगू शकतोय. NaClचं एक्झाम्पल आपण घेऊया इथं. कलरलेस क्रिस्टल, फॉर एक्झाम्पल NaCl इज हीटेड इन द ॲटमॉस्फिअर ऑफ सोडियम वेपर. सोडियम ॲटम्स आर डिपॉझिटेड ऑन द क्रिस्टल सरफेस. आता इथं आपण काय करतोय, NaCl कलरलेस NaClचे क्रिस्टल्स आपण काय करतोय, सोडियम वेपर्सच्या अंडर हीट करतोय आणि हे सोडियम ॲटम्स काय होतात, तर क्रिस्टल सरफेसवरती डिपॉझिट होतात. मी सोडियम ॲटम्स म्हणते इथं. सोडियम ॲटम्स हे काय होतात, क्रिस्टल सरफेसवरती डिपॉझिट होतात. Then Cl- ions diffuse to the crystal surface creating vacancies at their regular sites. Cl- ions काय करतात, डिफ्यूज होतात क्रिस्टल सरफेसमधून आणि तिथं ते व्हॅकन्सी क्रिएट करतात. रेग्युलर साईटमध्ये असणारे Cl ॲटम्स तिथून निघतात आणि ते कुणाशी कंबाईन होतात, Cl ions combines with sodium atom on the surface to form NaCl. आणि हे Cl- आयन्स anions आपली जागा सोडून कुठे जातात, सरफेसवर असणारे Na ॲटम्स जे आहेत त्याच्याबरोबर कंबाईन होतात.
आता कंबाईन होताना आपल्याला Na+ आणि Cl- अशा पद्धतीनं आपण आयन हे कंबाईन करतो. इट गिव्स NaCl. इथे Na ॲटम्स असतात. मग Na काय करतो, आपल्याजवळचा इलेक्ट्रॉन एक काय करतो, रिलीज करतो. आणि हा रिलीज केलेला इलेक्ट्रॉन हा इंटरस्टिशियल स्पेसमध्ये जी व्हॅकन्सी निर्माण केलेली आहे ऍनायननं तिथं जाऊन बसतो. म्हणजेच रिॲक्शन आपण पाहू शकतो Na+Cl- इट गिव्स NaCl+ इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉन जो Na ॲटमनं रिलीज केलेला आहे तो इथं व्हॅकन्सीमध्ये ऍनायननं व्हॅकन्सी क्रिएट केलेली आहे तिथं जाऊन बसतोय. The anion vacant site occupied by electron are F center or color center. आपण त्याला काय म्हणतो, F center or color center. NaCl shows yellow color due to formation of F center and having non-stoichiometric formula Na1 + X Cl 1.0. अशा पद्धतीने इथं स्टॅच्योमेट्री चेंज होते NaCl ची. बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात आलं असेल. इथं 3 पद्धतीनं परत आपण एकदा रिकॉल करूया. 3 पद्धतीचे डिफेक्ट्स, पॉइंट डिफेक्ट्स आपण पाहिले. स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट, देन इम्प्युरिटी डिफेक्ट अँड नॉन स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट. स्टॅच्योमेट्रिकमध्ये 4 डिफेक्ट्स पाहिले. वॅकन्सी, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, स्कॉटकी डिफेक्ट अँड फ्रंकेल डिफेक्ट. देन इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये आपण काय पाहिलं, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, त्यात ॲलॉयचं एक्झाम्पल पाहिलं, ब्रास ॲलॉय. देन इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट पाहिलं, त्यात स्टीलचं एक्झाम्पल आपण पाहिलं. देन थर्ड जो टाईप आहे पॉइंट डिफेक्टचा तो नॉन स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट. आणि यामध्ये आपण काय पाहिलं, स्टॅच्योमेट्री ही चेंज होते इथं ॲटम्सची. 2 सबटाईप्स बघितले ह्याचे. मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट, त्यामध्ये NiOचं एक्झाम्पल दिलं आपण. FeOचं एक्झाम्पल सुद्धा इथं देऊ शकतो. Fe2+ ही जी आहे ऑक्सिडेशन स्टेट +2 Fe तिथं आपण +3 Fe वरती +3 चार्ज असलेले आयन्स आपण इथं प्लेस करू शकतो. देन सेकंड जो टाईप आहे नॉन स्टॅच्योमेट्रिक डिफेक्टमध्ये मेटल एक्सेस डिफेक्ट, यामध्ये आपण ZnOचं एक्झाम्पल पाहिलं. आणि शेवटी आपण ऍनायन व्हॅकन्सी F सेंटर म्हणजे काय किंवा कलर सेंटर म्हणजे काय त्याचं एक्झाम्पल हे आपण इथं बघितलेलं आहे. आणि F सेंटरमुळं कलरलेस NaClला येलो कलर इथं काय होतो, प्राप्त होतो. थँक्यू.